तर मित्रांनो, तुम्हाला गुगलमध्ये नरेगा महाराष्ट्र असं सर्च करायचं आहे. सर्च केल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्यासमोर पहिली लिंक ओपन होईल, महात्मा गांधी नरेगा. या लिंकवरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. या लिंकवरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला डाव्या बाजूला आपला जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे. डिस्ट्रिक्टमध्ये जिल्हा सिलेक्ट केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला तालुका सिलेक्ट करायचा आहे. तालुका सिलेक्ट करून घेतल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला आपली ग्रामपंचायत सिलेक्ट करून घ्यायची आहे. ग्रामपंचायत सिलेक्ट केल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्यासमोर असा इंटरफेस ओपन होईल. त्यामध्ये आपल्याला R5 या कॉलममध्ये जायचं आहे. R5 या कॉलममध्ये गेल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला ॲप्लिकेशन रजिस्टर आणि लिस्ट ऑफ वर्कर, तर या ठिकाणी आपल्याला लिस्ट ऑफ वर्कर यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. लिस्ट ऑफ वर्करवरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला वर्क कॅटेगरी सिलेक्ट करायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला ऑल सिलेक्ट करून घ्यायचं आहे. ऑल सिलेक्ट केल्याच्या नंतर वर्क स्टेटसमध्ये देखील ऑल सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर आपला फायनान्शियल इयर या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. फायनान्शियल इयर सिलेक्ट केल्याच्या नंतर या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, 2008 पासून ते आतापर्यंत आपल्या ग्रामपंचायतमध्ये रोजगार हमी अंतर्गत किती कामे झालेली आहेत याची संपूर्ण लिस्ट आलेली आहे. ते तुम्ही पाहू शकता. तर मी सर्वात खाली जातो. तर या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, तुम्ही फळबाग लागवड आपण पाहत आहात. आपल्यासमोर कोणत्या शेतकऱ्यांनी कोणत्या योजनेचा लाभ घेतलेला आहे ते या ठिकाणी पाहू शकता तुम्ही. आंबा, तर काही शेतकऱ्यांनी डाळिंब घेतलेला आहे, काही शेतकऱ्यांना लिंबू देखील या ठिकाणी घेतलेला आहे, तर काही शेतकऱ्यांना सीताफळ. तर या ठिकाणी FAL म्हणजे फळबाग लागवड आहे मित्रांनो. तर आणखी आपण दुसऱ्या काही योजना पाहूयात. तर आपल्याला वरती जायचं आहे. वरती गेल्याच्या नंतर या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, PMAY म्हणजे प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेचे जे घरकुल असतात ते घरकुल देखील या ठिकाणी रोजगार हमी अंतर्गत त्यांचा काही लाभ असतो, तो देखील या ठिकाणी रजिस्टर केलेले असतात. तर आणखी आपल्याला काही दुसरा इतर लाभ पाहिजे आहे, जेणेकरून विहीर किंवा गाई गोटा, तर आपल्याला वरती जायचं आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता तुम्ही शौचालय, संजय किरू राऊत यांनी शौचालय घेतलेलं आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी खाली पाहू शकता तुम्ही 2025-26 मध्ये JSV म्हणजे जल सिंचन विहीर या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी विहीर घेतलेली आहे त्या शेतकऱ्यांच्या नावासमोर JSV असं येत असतो. तर अशा प्रकारे मित्रांनो, तुम्ही रोजगार हमी अंतर्गत तुमच्या ग्रामपंचायतमध्ये कोणत्या शेतकऱ्यांनी कोणता लाभ घेतलेला आहे ते पाहू शकता आणि किती कामे मंजूर झालेली आहेत ते देखील या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. तसेच आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.